बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत। मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी। शहरातील मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला। नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांबाबत उपाययोजना करणे गरजेचे। बीड शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून लहान मुले, विद्यार्थी आणि नागरिकांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे। धांडेनगर परिसरातील 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे। धांडेनगर परिसरातील शिवतेज नगर येथे गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी घरासमोर खेळत असलेल्या एका 3 वर्षीय चिमुकलीवर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली। परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून कुत्र्याला हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र या हल्ल्यात चिमुकलीवर चेहऱ्यासह तोंडाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवताना पालकांना सतत धास्ती वाटत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेशा उपाययोजना होत नसल्याची टीकाही नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान मागील महिन्यात धानोरा रोड परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या एका चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली होती। या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। तसेच मागील आठवड्यात मोमीनपुरा पेठबीर परिसरातही भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावराबाबत तक्रारी समोर आल्या होत्या। शहरात अशा घटना वारंवार घडत असताना भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या प्रभावीतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड।